नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर आणि आदित्य फोनवर बोलत असतं. आदित्य सागरला म्हणत असतो की पप्पा तुम्हाला यायला जमणार नाही का? वर सागर म्हणतो की आधी बाळा तूच इकडे ये, नाही इथे सगळे आहे ना, आपण इथेच एन्जॉय करू, तुझं काम देखील होईल. आदित्य सागरला म्हणतो की ठीक आहे पप्पा मी येतो. बंद झाल्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की थँक्यू सो मच मुक्ता. मुक्ता सागरला म्हणते अरे कशासाठी हे सगळं. त्यावर सागर म्हणतो की नाही तुम्ही इतका समजूतदारपणा दाखवला, तुम्हाला फोर्स केला आपण बाहेर फिरायला जाऊयात. आदित्यचा फोन आल्यानंतर मीच नकार दिला फिरायला जाण्यासाठी. त्यावर मुक्ता म्हणते की हो तुम्ही काहीच नाही म्हटला, उलट मीच म्हणाले की आदित्यला इथे बोलवा. तो टेक्निकली आपण बाहेर जाण्याचा प्रोग्राम मीच कॅन्सल केला आणि त्यासाठी तुम्ही का थँक्यू म्हणतायत. मुक्ता म्हणते की तसं पाहायला गेलं तर त्यात माझा स्वार्थ देखील आहे. मला आणि आदित्यला एकत्र छान वेळ घालवताना बघितलं तर मला किती छान वाटेल आणि बाहेर आपण कधीही जाऊ शकतो. आणि मुक्ता सागरला म्हणते की आदित्यला गाजर हलवा आवडतो ना. सागर म्हणतो की हो. मुक्ता म्हणते की मी चेंज करते आणि त्याच्यासाठी गाजर हलवा बनवते. मुक्ता चेंज करायला निघून जाते. दुसरीकडे आदित्य सावनीला म्हणतो की बघितलंस का मम्मा, म्हणालो होतो ना पप्पा समोर दुसरं कोणीही असो पप्पा मलाच महत्त्व देतात. त्यांनी मला घरी बोलावलंय, मी जाऊ का? आणि म्हणते की हा म्हणजे तुझा प्रोजेक्ट आहे म्हणजे तुला जावंच लागेल ना. आदित्य सावनीला म्हणतो की थँक्यू मम्मा आणि बाय मी येतो. आणि त्यानंतर तिथून तो निघतो. नंतर सावनी मनातच म्हणत असते की आधी बाळा तुझा हा कॉन्फिडन्स आहे ना मला मोडावा लागेल आणि तुझ्या मनामध्ये सागरविषयी असं भरवेल की तू याच्या पुढे त्याचा फक्त आणि फक्त तिरस्कारच करशील. वॉशरूम मध्ये असते आणि ती बघते तिच्या हातावर कसले तरी चट्टे पडलेले असतात आणि ती म्हणत असते की काय झालं हे, अरे देवा मला काही कळतच नसतं नेमकं काय झालं आहे म्हणून. ती हसत असते आणि म्हणत असते की मुक्ता तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं ना, तिथे त्रास सहन करावा लागतोय म्हणून मी आता तुला कसे शांतपणे जगू देईल. कार्तिकचं अंग तिकडे लाल पडलंय मच्छरांमुळे, मग तुला पण थोडा त्रास होईलच पाहिजे ना. तिनेच मुक्ताच्या चहामध्ये काहीतरी पावडर मिसळलेली असते, त्यामुळेच मुक्ताच्या अंगावर लाल चट्टे उठतात. दुसरीकडे सागर ऑफिसमध्ये फोन करतो आणि सांगत असतो की मी आज ऑफिसला नाही येणार. आणि मुक्ता सागर जवळ पळत येते आणि सागरला म्हणते की सागर हे बघा ना माझ्या हातावर कसले तरी रॅशेस आले आहे. सागर म्हणतो की तुम्हाला कसली तरी ॲलर्जी झाली असेल. मुक्ता म्हणते की नाही मला लहानपणापासून कधी कसलीच ॲलर्जी झालेली नाहीये. सागर म्हणतो की आपण एक काम करूयात, आपण डॉक्टरांकडे जाऊयात, मी आवरून घ्या मी बाहेर थांबतो. ते दोघ जण बाहेर निघायला लागतात. सागर दरवाजे उघडतो तेच आदित्य समोर असतो. सागर आदित्यला म्हणतो की आधी ये ना तू. आदित्य सागरला म्हणतो की तुम्ही कुठेतरी बाहेर जाताय का? सागर म्हणतो की हो अरे यांना आहे ना जरा ॲलर्जी झाल्यासारखं झालंय, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन चाललंय, तू एक काम कर इथे थांब आम्ही जाऊन येतो. सागरला म्हणते की सागर मी जाईल एकटी, तुम्ही थांबा इथे. सागर म्हणतो की अहो पण तुम्ही एकटे. त्यावर मुक्ता म्हणते की अहो मी लहान आहे का आता, आणि आपली फॅमिली डॉक्टर जवळच आहे, मी मिहिकाला फोन करून बोलावते आणि आम्ही दोघी जणी जातो. सागर म्हणतो की नाही नाही मी येतो तुमच्या सोबत चला. मुक्ता म्हणते की नाही खरंच नको, काय एवढं नुसते रॅशेस तर आले आहे आणि दुसरं काही नाहीये, तुम्ही थांबा इथेच. सागर म्हणतो की मी मिहिरला मेसेज करून ठेवतो, तो तुम्हाला भेटेल हॉस्पिटलमध्ये. त्यावर मुक्ता म्हणते अहो कशाला, मी का आहे ना माझ्यासोबत. सागर मुक्ताला म्हणतो की असू द्यात. मुक्ता म्हणते की ठीक आहे मी येते आणि मुक्ता तिथून निघून जाते. दुसरीकडे सागर आणि आदित्य रूम मध्ये बसलेली असतात. सागर आदित्यला त्याचे लहानपणीचे फोटो दाखवत असतो. आदित्य देखील सागर सोबत खूप खुश असतो. त्यानंतर सागर आणि ते हॉलमध्ये जातात आणि आदित्यला इंद्रा म्हणते की तुला चिंबोरीचं कालून आवडतं ना, तेच बनवलं आहे, तू खा पोटभर. ते म्हणतो की आजी खूप छान आहे, खूप छान वास सुटला आहे त्याचा, हे सगळं तू हाताने बनवलं आहे का तुझ्या. त्यावर इंद्रा म्हणते हो तुला आवडतं ना म्हणून मीच बनवलं आहे आणि गाजरचा हलवा देखील बनवला आहे. त्यानंतर सागरला आदित्य म्हणतो की पप्पा तुम्ही मला भरवताल ना. ऐकल्यानंतर सागरला देखील खूप बरं वाटतं. सागर म्हणतो की हो आणि सागर आदित्यला भरवतो. जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसतात आणि ते सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येते. त्यानंतर सगळेजण आईस्क्रीम खात बसतात आणि सागर आदित्यला आईस्क्रीम भरवत असतो. 1-2 चमचे भरवल्यानंतर सागर स्वातीला सांगतो भरवायला आणि सागर तिथून उठतो आणि मिहिरला फोन लावतो.
आणि मिहीरला विचारतो की काय म्हणाले डॉक्टर. अरे डॉक्टर म्हणाले की काही काळजी करण्याचं कारण नाहीये, छोटीशी ॲलर्जी झाली आहे, त्यांनी त्यासाठी औषध दिले आहे. सागर म्हणतो की त्या कुठे आहे. मिहीर म्हणतो की त्या आतच आहे, तुझा फोन आला म्हणून मी बाहेर आलो. सागर म्हणतो की कळव मला त्या बाहेर आल्या की, आणि फोन ठेवतो. नंतर ते सर्वजण गेम खेळत असतात. गेम खेळून झाल्यानंतर सागर आदित्यला बूट घालत असतो आणि सागरला आदित्य म्हणत असतो की पप्पा थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यासाठी वेळ काढला म्हणून. सागर आदित्यला म्हणतो की अरे असं काय बोलतोयस, माझा सगळा वेळ तुझ्यासाठीच आहे, तू मला कधीही फोन कर, तुझ्या समोर असेल. नंतर इंद्रा गाजरचा हलवा घेऊन येते डब्यामध्ये घालून आणि आदित्यला म्हणते की तुझ्यासाठी मी गाजरचा हलवा दिला आहे, निवांत असल्यानंतर खाऊन घे. आणि सागर आदित्यला म्हणतो की चला आता. त्याला बाहेर सोडायला जातो. दरवाजा उघडतो तेच मुक्ता समोर असते. सागरला मुक्ता म्हणते की निघालात का तुम्ही. सागर म्हणतो की हो, मी आदित्यला सोडून येतो. सागर मुक्ताला म्हणतो की पण डॉक्टर काय म्हणाले. त्यावर बापू म्हणतात की डॉक्टर. मुक्ताला म्हणतात सुनबाई तू डॉक्टरांकडे कशासाठी गेली होती, काय झालं. म्हणते की बापू एवढं काय नाही झालं, जस्ट थोडीशी रॅशेस आली आहे हातावरती, डॉक्टर म्हणे की कसली तरी ॲलर्जी झाली आहे. ते सागरला म्हणतो की पप्पा जाऊयात का. ते दोघे जण तिथून निघतात. बापू आदित्यला म्हणतात की पोचल्यानंतर फोन कर. आदित्य घरी पोचल्यानंतर सावनीला म्हणतो की मम्मा पप्पा माझ्यावर किती प्रेम करतात, ते मला घरापर्यंत सोडायला आले आणि आम्ही दोघांनी आज खूप एन्जॉय केला. आणि तुला माहिती आहे का, ते त्यांच्या दुसऱ्या वाईफला घेऊन डॉक्टरांकडे जात होते आणि तितक्यात मी तिथे आणि तुला माहिती की तिथे काय झालं. त्यानंतर त्यांनी मला चूज केलं आणि त्यांच्या नवीन वाईफला सांगितलं की मी इथे थांबतो, तू जा. माझ्यासाठी घरी थांबले आणि त्यांच्या वाईफला एकटीलाच पाठवलं. पावनी म्हणते की खरंच. आदित्य म्हणतो की हो. म्हणते की 1 मिनिट, पण तिला काय झालं होतं. आदित्य म्हणतो की त्यांच्या हातावरती कसली तरी ॲलर्जी झाली, कारण मी खुश आहे, कारण पप्पांनी त्यांच्या समोर मला महत्त्व दिलं. त्यानंतर सावनीला आदित्य म्हणतो की पप्पा माझ्यासाठी एवढं सगळं करायला तयार आहेत, तर तर तू मी पप्पा आणि सई एकत्र फॅमिली का नाही होऊ शकत. त्यानंतर सावनी आदित्यला जवळ घेते आणि म्हणते की तुझी इच्छा आहे ना, तर तुला वाटेल तसंच करूयात आपण, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, झालं गेलेलं सगळं विसरायला तयार आहे मी. ते सावनीला मिठी मारतो आणि म्हणतो की आय लव्ह यू मम्मा. ती म्हणते की आय लव्ह यू टू बेटा, आणि तुझं तुझ्या पप्पांवर खूप प्रेम आहे ना, मग मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. घर काय, मी हर्षंकरला देखील सोडू शकते. पण तू मला एक सांग की तुला खरंच असं वाटतं की तुझे पप्पा मला स्वीकारतील. आदित्य सावनीला म्हणतो की का नाही करणार, ते माझं ऐकतील, मी सांगतो त्यांना. सावनी म्हणते की असं असेल तर मस्त सांग मग तू तुझ्या पप्पांना मुक्ताला डिवोर्स द्यायला. का तुझ्या पप्पांनी मुक्ताला डिवोर्स दिला ना, तर मी तुझ्या सोबत येऊन त्या घरामध्ये राहायला तयार आहे. ते म्हणतो की ठीक आहे मम्मा, मी बोलतो त्यांच्याशी. दुसरीकडे मुक्ता फोनवर बोलत असते. तेवढ्यात इंद्रा येते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ता म्हणते की मी तुम्हाला नंतर फोन करते, चालेल का तुम्हाला. आणि मुक्ता इंद्राला म्हणते की काय झालं मम्मी. इंद्रा मुक्ताला म्हणते की कामात आहे का. त्यावर मुक्ता म्हणते हो, पण मी थोडासा ब्रेक घेऊ शकते, बोला ना. त्यावर इंद्रा म्हणते की मला थोडंसं बोलायचं होतं. मुक्ता इंद्राला म्हणते की या ना मम्मी, असं काय बोलताय, बसा इथे बोला. मुक्ताला म्हणते की माझं चुकलं ग, तर आमच्या सगळ्यांचंच चुकलं आहे, बरोबर होतीस. आता इंद्राला म्हणते की मम्मी 1 मिनिट, तुम्ही कशाबद्दल बोलतायत. म्हणते की जावई बापूंनी तुझ्यावर हात टाकला, मी कोणीच तुझ्यावर विश्वास नाही ठेवला ग, आम्ही चुकलो. घरच्या लक्ष्मीवर नजर ठेवली आणि आम्ही त्यालाच पाठीशी घालत होतो. खरं तर आम्ही तुझी बाजू घ्यायला हवी होती एक बाई म्हणून. खरंच चुकलं ग, आम्हाला माफ कर. मुक्ता समोर इंद्रा हात जोडते आणि रडते. मुक्ता इंद्राला म्हणते की मम्मी प्लीज नको, काय करताय तुम्ही हे. मुक्ता इंद्राला म्हणते की मम्मी सोडा ना तो विषय, आपण सोडून देऊयात. त्यावर इंद्रा म्हणते की असं कसं सोडून द्यायचा, जशी मुलगी आहे तशी स्वाती देखील माझी मुलगी आहे, त्या आयुष्याचा प्रश्न आहे, असा कसा विषय सोडून देऊ मी. मुक्ता म्हणते नाही म्हणजे मला काय बोलताय तुम्ही कळलं नाही. म्हणते की मी सुद्धा एक आई आहे ग, मला सुद्धा एक मन आहे. लेकीची काही चूक नसताना ती एकटी आवाज न करता रडत राहते, मला तिचे हाल नाही बघवत. म्हणते की खरं आहे स्वाती, ताईंकडे बघून खरंच खूप वाईट वाटतं. इंद्रा म्हणते वाटतं ना तुला पण. इंद्रा मुक्ताला म्हणते की मग मी काय म्हणते, तू जावई बापूंची माफी माग.
मुक्ता म्हणते की काय? त्यावर इंद्रा म्हणते की अगं तू जर जावई बापूंची माफी मागितली ना तर पोलीस त्यांना सोडून देतील आणि सगळं व्यवस्थित होईल. स्वातीचा रोज पडलेला चेहरा मला नाही बघवत. मुक्ता इंद्राला म्हणते की मला तुमचं म्हणणं पटतंय पण मला अशी माफी वगैरे मागायला नका सांगू. मला त्या दिवशीची रात्र जरी आठवली ना तर खूप चीड येते. एवढं करून देखील मी माफी मागितली तरी देखील काय होणार आहे? तो जेलमधून बाहेर आला तरी देखील तो सुधारणार नाही. इनफॅक्ट तो एखादी गरीब मुलगी बघेल आणि पुन्हा तिला त्रास देईल. मुक्ता म्हणते की नाही नाही मी त्या माणसाला माफ नाही करू शकत. मुक्ता इंद्राला म्हणते की आय एम सॉरी मी माफी नाही मागू शकत त्यांची. म्हणते की असं करू नको ग सुनबाई, माझी स्वाती एकटी पडली आहे ग. कशी तुझं लग्न मोडल्यानंतर एकटी पडली होतीस तशीच माझ्या स्वातीची अवस्था आहे ग. तिला एक मुलगी आहे, त्या मुलीला बाप नको, माझ्या मुलीला नवरा नको. सागर म्हणाले की ती राहील एकटी. अगं पण असं नसतं ग, तिचं अख्खं आयुष्य पडलंय. तिची मुलगी मोठी झाल्यानंतर विचारेल तिचा बाप कुठे तर काय उत्तर द्यायचं आम्ही? मुक्ता म्हणते की माफ करा मम्मी पण त्या लहान मुलीला देखील कळू द्या तिचा बाप कसा होता ते. त्याच्याच सारख्या पुरुषाच्या कुठल्या जाळ्यामध्ये अडकणार नाही ती मुलगी. म्हणते की बाई माझे सुनेचं कर्तव्य असतं की घर जोडायचं. अगं तुझ्या एका माफीनं एखाद्याचं आयुष्य घडेल की बिघडेल हे तूच विचार कर. मुक्ता म्हणते की मम्मी त्यांचं जर आयुष्य सुधारणार असतं तर मी त्यांचे हात जोडून नाही पाया पडून माफी मागितली असती. आणि हे सगळं करायला ती व्यक्ती देखील त्या लायकीची असली पाहिजे. मुक्तावर चिडते आणि म्हणते की मी सरळ पद्धतीने तुझ्याशी बोलायला आले होते. तुला माझ्या मुलीची मदत करता येऊ शकते पण ती तुला करायची नाहीये. आणि इंद्रा मुक्ताला धमकी देते, म्हणते की मी लक्षात ठेवेल आणि तिथून निघते. पुढील भागात आपण बघणार आहोत की मुक्ता आणि सागर बसलेले असतात. मुक्ताचा हात सागर हातामध्ये घेतो आणि म्हणतो की मला जगातील सगळं सुख तुम्हाला द्यायचं आहे. मला तुम्हाला कधी दुःखी नाही बघायचं. दुसऱ्या दिवशी मुक्ता किचनमध्ये काम करत असते. सागर छोटासा फॅन घेऊन तिच्या चेहऱ्यावर लावतो. मुक्ता सागरला म्हणते की तुम्ही काय करताय ते कोणी बघितलं तर काय म्हणतील? मला खूप ऑड वाटतंय. सागर म्हणतो की काय म्हणेल? मी माझ्या बायकोचा फॅन झालोय. आणि इंद्र जोराने ओरडते की सागऱ्या. आणि सागरला म्हणते की काय चाललं काय तुमच्या दोघांचं? तर आणि मुक्ताचं फुलणारं नातं इंद्रला आवडेल का? बघूयात पुढील भागामध्ये. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.